दरम्यान रुपाली चाकळकरांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली। आत्महत्या करेन महिला डॉक्टरनं बनकरला सांगितलं। पोलिसांनी सीडीआर काढलेत असं चाकणकर म्हणाल्यात। 4 वेळा अत्याचारासंदर्भात लोकेशन पाहिलं जाईल। आरोपी आणि महिला डॉक्टरची एकमेकांविरोधी तक्रार आहे। महिलाचा जानेवारी-मार्च दरम्यान बदनेशी संवाद झाला असं चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान महिला डॉक्टरनं तक्रार दिली होती। कर्मचारी डॉक्टरांवर दबाव होता का याची चौकशी करू असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे। घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये प्रशासकीय विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचबरोबर IC कमिट्या असतील, या सर्वांची मी चर्चा केली। जवळपास 1 तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या। यामध्ये IC कमिटीकडे खरं तर मी 5-6 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते। सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या। संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही IC कमिट्या आहेत का चेक करतो। शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामधल्या IC कमिट्या ह्या फक्त असून चालणार नाहीत, तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत। राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि 2013च्या पॉश ॲक्टमध्ये सुधारणा करत 4 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि 22 ऑगस्ट 2025ला सुधारित असा GR शासनाने प्रसिद्ध केला। त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेन। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो IC कमिटीवर दिलेला आहे। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉश ॲक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 31% महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय। आणि हा नुकताच आलेला GR हा IC ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली 5-6 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले। या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठकासुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की IC कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का, तर IC कमिटी कार्यरत आहे, पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही IC कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती। एक मिनिट, तर या IC कमिटीकडे तक्रार नव्हती। त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात, डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात, याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती। 23/8/2025ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती, आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत, पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती। आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट, काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या। चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता। यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती। या प्रकरणामध्ये यामध्ये